गणेशोत्सव विशेष भागामध्ये आपण वेगवेगळे फराळाचे, प्रसादाचे असे प्रकार करतो. बाप्पाला 10 दिवस काय काय खायला द्यायचं हा प्रश्न सगळ्यांना असतो आणि तो प्रश्न सोपा करण्याचा प्रयत्न आम्ही करतोय. आज आपल्याला करायचा आहे छेना पुलाव. आता छेना म्हणजे काय? दूध फाडून त्याचं जे पनीर करतो त्याला छेना म्हणतात. मग तो छेना वेगवेगळ्या फॉर्ममध्ये असतो. एक तसा लगदा असतो, चक्क्यासारखं दिसतं, किंवा मग त्याचं सेट करून त्याचं पनीर करतात. आपल्याला पनीर वापरायचं आहे, किसून घ्यायचं आहे. असं जाड किसणीमध्ये ते पहिले किसून. सगळ्यात पहिले आपल्याला पनीर जे आहे ते किसून घ्यायचं आहे. असं ही जाड जी किसणी आहे त्यांनी असे छान हे लांब लांब पनीरचे तुकडे आपल्याला हवे. आता जसं 1 वाटी जर छेना आपण किसून घेतला म्हणजे पनीर, तर ही फाईन शुगर जी आहे जवळपास पाऊण वाटी मी घेतलेली. यामध्ये ती भिजल इतपत दूध घालायचं आणि हे पातळ झालं की यामध्ये आपल्याला घालायचं पनीर. आता पुलाव म्हणजे तांदूळाला असं नाही, तर छेन्यापासून तयार केलेला पुलावाचा प्रकार असा आहे. कित्येक लोकांना वाटेल पुलाव म्हणजे मग तांदूळ कुठे गेले. हेच तांदूळाचं काम, थोडं पाणी. आता तुम्ही बघाल की हे किसलेलं पनीर जे आहे हे पाकामध्ये छान उकळल्या गेलं आणि स्टीप झालं. आपण ह्याला काढून घेऊ. काढून ह्याला मोकळं करायचं आहे. हे असं छान मोकळं करून घ्यायचं. आता फोडणीसाठी तूप, त्यामध्ये मोठ्या विलायचीचे दाणे, मसाला वेलची असते त्याचे दाणे, साधी विलायची, थोडी लवंग, तमालपत्र, यामध्ये अगदी चिमूटभर मीठ आपण घालतोय, अगदी चिमूटभर. आणि त्यानंतर हे पनीर जे आपण तयार करून घेतलं होतं आपण थोडं हे केशराचं पाणी करून घेऊ. थोडा पिवळा रंग घेतला आहे मी, त्यामध्ये केशर आणि हे पाणी आपल्याला भातात घालायचं. त्याला थोडा वेळ आपण परतू आणि नंतर सर्विंगची तयारी. आणि हे असं तयार झाल्यानंतर यामध्ये मी अगदी असे छोटे गुलाबजाम तयार केले आहेत ते घालतोय. आणि हे असेच घालायचं म्हणजे ह्याचा जो गोडवा आहे तो त्यामध्ये उतरेल. आपण ह्याला सर्व करू. आता छोट्या गुलाबजामसाठी काय करायचं? एक तर खवा असेल तर साधारण 1 वाटी खव्यात 2 चमचे मैदा घालून छोटे छोटे गुलाबजाम छान मळून ते तुम्ही करू शकता. तळून त्याला पाकात घाला. आणि पाकात न घालता असे घातले तरी चालेल, कारण याच्यामध्ये पाक ऑलरेडी असतो. किंवा मग रेडीमेड गुलाबजाम मिक्स असेल त्याचं तर काम सगळ्यात सोपं आहे. हा साईज करायचा. अशा प्रकारे छान छेना पुलाव नावाचा प्रकार तयार आहे. याच्यातनं पुलावाचा स्वाद आहे पण आहे गोड. हा नक्की तुम्ही तयार करा आणि केल्यानंतर आम्हाला कळवायला विसरू नका. बाप्पाला नैवेद्य दाखवायला विसरू नका. नमस्कार. गणपती बाप्पा मोरया. Co-presenting partner Fortune Sunflower Oil, very light. Safety partner Godrej Smart Locks. Go, live freely. Banking partner SBI, the banker to every Indian. Release Spray natural pain relief partner, ताकि आप जीते, आपकी इंजुरीज नहीं. Gifting partner Aspect Bullion and Refinery. Special partner Prince Pipes. Entertainment partner झी टॉकीज. असोसिएट स्पॉन्सर कीर्ती प्रीमियम अगरबत्ती. संतजनांच्या कीर्तनाची अनुभूती. परंपरा मसाले. मीना की फौज. हे मसाले वापराल तर बाकी सगळे विसराल. लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, जिथे पैसा वाढतो आणि नातं वृद्धिंगत होतं. संतुलन आयुर्वेद, लाईफ इन बॅलन्स.